नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. BSNL टॉवर दिग्रसवर सुरू असलेले उपोषण थांबवण्याची अपील श्याम गायकवाडने फेटाळली. मुख्यमंत्री आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे श्याम गायकवाडने केले स्पष्ट. प्रशासनाने श्यामच्या 4 मागण्यांचे दिले उत्तर. उर्वरित 2 मागण्यांचे सुद्धा उत्तर देण्याची प्रशासनाची तयारी. आज दिनांक 30 मार्च रोजी सकाळपासून इसापूर दिग्रसच्या श्याम गायकवाडचे BSNLच्या उंच टॉवरवर आमरण उपोषण सुरू आहे. एकूण 6 प्रश्नावर श्याम गायकवाड आंदोलन करीत आहे. श्याम गायकवाडने आंदोलन मागे घ्यावे याकरिता पंचायत समिती दिग्रसचे गट विकास अधिकारी रमेश खरोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपोषणस्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी टॉवरवरून खाली येण्याची अपील श्याम गायकवाडला केली, परंतु श्याम गायकवाडने ती अपील फेटाळून लावली. ग्रामपंचायत इसापूरमधील नमुना 8ची फाईल चोरी गेली व नंतर कशी सापडली, त्याबाबत काय कारवाई केली याबाबतची श्यामने माहिती मागितली आहे. तसेच इसापूर गावचा नकाशा का नाही, 2026 आधी कधीच प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन न करणाऱ्यावर कारवाई का नाही, इसापूर येथील दिलेल्या सर्वे नंबरवर मालकी हक्की कुणाची, अशा 6 मागण्याबाबत श्यामचे उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्यामने स्पष्ट केले. तर गट विकास अधिकारी रमेश खरोडे यांनी म्हटले की श्याम गायकवाड ज्या प्रश्नावर उपोषण करीत आहे त्यापैकी 4 प्रश्नाची माहिती त्याला पोचवली. उर्वरित 2 प्रश्नाची सुद्धा माहिती आम्ही पाठवित आहोत. तर BSNL अधिकारी यांनी श्याम गायकवाडसोबत संपर्क साधून तुमचे भांडण पंचायत समिती व नजुलशी असताना आमच्या BSNL टॉवरवर आंदोलन का करता, असा प्रश्न विचारला असता श्यामने त्या प्रश्नाला बगल दिली. अशा प्रकारचे श्याम गायकवाड यांचे हे 4थे आंदोलन आहे. याआधी त्याने 8 दिवसाचे आंदोलन पोलीस स्टेशन दिग्रसच्या टॉवरवर केले होते. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.